EPS 95 पेन्शन धारकांचे जे प्रतिनिधित्व करतात माननीय कमांडर अशोक राऊत यांनी एक कॉन्फरन्स मीटिंग घेतली आणि या कॉन्फरन्स मीटिंग मध्ये नेक्स्ट म्हणजे पुढच्या आंदोलनाची तारीख ही घोषित केलेली आहे। त्यावेळी त्यांनी हेही सांगितलं की हे आंदोलन हे शेवटचं आंदोलन असणार आहे आणि सर्वात मोठं आंदोलन असणार आहे। जो काही निर्णय होणार आहे तो 99% याच आंदोलनामध्ये निर्णय होणार आहे असं सुद्धा त्यांनी सकाळी कॉन्फरन्स मध्ये सांगितलं। तर आणखी काय मुद्दे त्यांनी सांगितले किंवा आंदोलन कधी होणार आहे, त्यासाठी आपल्याला कोणती पूर्वतयारी करावी लागणार आहे, हे सर्व पेन्शनधारकांना त्यांनी त्या कॉन्फरन्स मध्ये सांगितलेलं आहे। परंतु काही पेन्शनधारक त्या कॉन्फरन्सला ऍड नव्हते आणि म्हणूनच या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला त्या कॉन्फरन्स मध्ये नक्की काय झालं, काय जागृती आंदोलनासंदर्भात करण्यात आली तेच आपण पाहणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचं। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राइब करा, शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। आज सकाळी म्हणजेच 12 नोव्हेंबर 2025 ला माननीय कमांडर अशोक राऊत यांच्या अध्यक्ष यांनी एक मीटिंग घेतली। ती मीटिंग कॉन्फरन्स म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने मीटिंग घेतली। त्यामध्ये बरेच जे EPS 95 पेन्शनधारक आहेत ते पेन्शनधारक ऍड झाले होते, परंतु बरेच पेन्शनधारक ज्यांच्यापर्यंत ही कॉन्फरन्स पोहोचलीच नव्हती आणि त्या सर्व पेन्शनधारकांसाठी आजचा व्हिडिओ महत्त्वाचा ठरणार आहे। कारण बरेच कॉन्फरन्स जे व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये होते त्यांना असून सुद्धा काही नेटच्या प्रॉब्लेममुळे त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचला नाही, त्यामुळे त्यांना हे जे संभाषण काय झालं ते समजलेलं नाही आणि तेच संभाषण आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्यामध्ये पुढच्या आंदोलनाची तारीख काय धरू किंवा मीटिंग कुठे घेऊ, आंदोलन कुठे करू हे सुद्धा माननीय कमांडर अशोक राऊत यांनी डिस्कस केलं। पहिल्यांदा तर त्यांनी सांगितलं की जी येणारी 2 तारीख आहे ते येणाऱ्या 2 तारखेला आपण मीटिंग घेऊन ठरवणार आहोत की पुढचं आंदोलन कुठे करायचं। ते पुढचं आंदोलन कुठे करायचं हे तर ठरवलंच, परंतु पुढचं आंदोलन कशा पद्धतीने करायचं आहे, कारण प्रत्येक जिल्ह्यातील देशातील प्रत्येक जिल्ह्यातून कानाकोपऱ्यातून त्या आंदोलनाला पेन्शनधारक पोहोचलाच पाहिजे या पद्धतीने आपण नियोजन करायचं आहे असं सुद्धा माननीय कमांडर अशोक राऊत यांनी सांगितलं। तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमधून सांगितलंच होतं की राज्यातील देशातील 38 जिल्ह्यातून 38 पत्र वेगवेगळ्या मंत्र्यांकडे किंवा समितीकडे पोहोचलेले आहेत। ते कालच्या व्हिडिओमधून सांगितलंच होतं, परंतु यापुढचं पाऊल असणार आहे ते म्हणजे सर्वात मोठं आंदोलन करण्याचं आणि त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील पेन्शनधारकापर्यंत पोहोचणं हे महत्त्वाचं आहे, ही न्यूज पोहोचणं हे महत्त्वाचं आहे आणि 2 तारखेला याची मीटिंग घेण्यात येणार आहे की आंदोलन पुढचं कशा पद्धतीने करायचं आहे। प्रत्येक राज्यातील, मग महाराष्ट्र असेल, राजस्थान असेल, केरळ असेल, प्रत्येक राज्यातील जो पेन्शनधारक आहे तो पेन्शनधारक या मीटिंग मध्ये सामील असणं हे तितकंच महत्त्वाचं असणार आहे असं सुद्धा माननीय कमांडर अशोक राऊत यांनी सांगितलं। त्याचबरोबर त्यांनी हेही सांगितलं की मागे 17 ऑक्टोबरला एक लेटर आपल्याला जारी केलं होतं, म्हणजेच एक लेटर लिखित स्वरूपात दिलं होतं। ते लिखित स्वरूपात दिलेलं लेटर हे तितकंच खरं लेटर होतं, त्यामुळे ते लिखित स्वरूपात दिलेली मागणी आम्ही लवकरच पूर्ण करू असं सांगितलं होतं, परंतु अद्याप अजून पूर्ण झालेले नाही आणि त्यासाठी हे आंदोलन आपण करणार आहोत असं सुद्धा त्यांनी सांगितलं। म्हणजेच ते लेटर तुम्हाला माहित आहे, बऱ्याच जणांनी सांगितलं होतं की लेटर खोटं आहे असं सांगितलं होतं, परंतु माननीय कमांडर अशोक राऊत यांनी लास्ट वीक मध्ये पुण्याची मीटिंग घेतली तेव्हा त्यावेळी एक्सप्लेनेशन दिलं होतं की हे लेटर हे खरं आहे। EPFOच्या अधिकाऱ्याची सही अशा लेटरवर असते, कोणताही मंत्री स्वतःच्या लेटरमध्ये कोणतं जे आश्वासन आहे स्वतःच्या साइन मध्ये जे आश्वासन आहे ते देत नसतो, त्यामुळे EPFOच्या अधिकाऱ्याचीच यावरती साइन असते हे सुद्धा त्यांनी त्यावेळी स्पष्ट केलं। तर त्या लेटरमधील जे मुद्दे आहेत ते मुद्दे अजूनही तथ्यात आले नाहीत, यासाठीच हे पुढचं आंदोलन असणार आहे हे सुद्धा सकाळच्या मीटिंगमध्ये माननीय कमांडर अशोक राऊत यांनी सांगितलं। तर हे त्यामध्ये त्यांनी मुद्दे सुद्धा एक्सप्लेन केले की मुद्दे पहिलं तर पेन्शनवाढी संदर्भातील पेन्शनवाढ सरकारने सांगितले आम्ही 5000 पर्यंत करू, म्हणजे जेव्हा मागे मीटिंग झाल्या तेव्हा श्रममंत्र्यांच्या उपस्थितीत मीटिंग झाली तेव्हा 5000 करू, 7500 होणार नाही 5000 करू असं सांगितलं होतं, परंतु तीही अद्याप झाली नाही। मेडिकल कन्सेशनचा कुठेतरी प्रभाव सध्या दिसत आहे,
आणि डीएची सुद्धा मागणी पूर्ण झालेली नाही। त्यामुळे आपण हे लिखित स्वरूपाचं जे लेटर आहे ते पुढे नेण्यासाठी, त्याचे अंमलात आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत आणि हे आंदोलन आहे ते 99% आपण सक्सेस करूनच दाखवायचं आहे, असं कमांडर माननीय अशोक राऊत यांनी सकाळच्या कॉन्फरन्समध्ये सांगितलेलं आहे। त्यामुळे जर आणखी काही जे पेन्शन धारक आहेत त्या पेन्शन धारकांना ही कॉन्फरन्स समजलेली नसेल, त्यामुळे आजच्या व्हिडिओमधून ही कॉन्फरन्स एक्सप्लेन केलेली आहे। 2 तारखेला येणारी जी 2 तारीख आहे, या 2 तारखेला तुमची मीटिंग असणार आहे आणि या मीटिंगमध्ये ठरवलं जाणार आहे की आंदोलन कुठे करायचं आहे। या मीटिंगमध्ये ठरवलं जाणार आहे आंदोलन कशा पद्धतीने करायचं आहे। या मीटिंगमध्ये ठरवलं जाणार आहे आंदोलन किती तारखेला करायचं आहे। त्यामुळे सर्वांनी या मीटिंगला, मग ती ऑनलाईन पद्धतीने कॉन्फरन्स हो किंवा कोणत्या ठिकाणी हो, मीटिंगला उपस्थित राहून तुमचं जे पुढचं आंदोलन आहे ते ठरवा। कारण सध्या बिहारच्या निवडणुका किंवा बाकी राज्यातही काही निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि निवडणुकीच्या तोंडावर सरकार ही घोषणा करू शकतं। त्यामुळे प्रत्येक EPS 95 पेन्शनधारकांनी या आंदोलनामध्ये ज्यांना शक्य आहे त्यांना, कारण EPS 95 पेन्शन एखादे पेन्शनधारक अशक्य स्थितीत आहे, कारण ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्यांना शक्य आहे त्यांनी जास्तीत जास्त या आंदोलनामध्ये सहभागी होऊन तुमच्या आंदोलनाचे जे मागण्या आहेत त्यामध्ये तुम्ही वाढ करायची आहे। म्हणजे जे आंदोलन आहे त्यामध्ये जेवढं आक्रमक आंदोलन करता येईल तेवढं आक्रमक आंदोलन करायचं आहे। 99% तुमच्या मागण्या पूर्ण होण्याची या आंदोलनामध्ये शक्यता आहे। त्यामुळे प्रत्येक EPS 95 पेन्शनधारकाने या आंदोलन मीटिंगमध्ये आधी सहभागी व्हा। तुम्हाला पुढचं आंदोलनाचं सर्व स्ट्रक्चर हे समजणार आहे। 2 तारखेला मीटिंग असणार आहे, या मीटिंगमध्ये आधी सहभागी व्हा, त्यानंतर तुम्हाला पुढचं स्ट्रक्चर हे समजणार आहे। तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून सकाळी माननीय कमांडर अशोक राऊत यांनी घेतलेली कॉन्फरन्स यामध्ये काय एक्सप्लेनेशन दिलं हे समजलेलं असेल। सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त EPS 95 पेन्शनधारकांपर्यंत शेअर करा, कारण जर सकाळी कोणी कॉन्फरन्सला नसेल तर त्यांना हे मुद्दे व्यवस्थित समजतील। सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा। भेटूया पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद। वहाँ पर जो तीसरे दिन का या दूसरे दिन आखिरी में क्या करना है, कैसे आंदोलन एग्रेसिव करना है, उस पर हमें विचार करना पड़ेगा। और जो सबसे अच्छा सुझाव है, हर राज्य में जितने हो सके प्रोसेशंस निकले, चलो दिल्ली के, और ये माहौल बनाने में, एम्बियंस बनाने में बहुत बड़ी भूमिका इसकी हो सकती है कि ज्यादा से ज्यादा संख्या में हम प्रोसेशन निकाले। जो हमारे राष्ट्रीय महासचिव जी ने कहा है कि सभी जिला अध्यक्षों को हम ये अधिकार दे सकते हैं, देना चाहिए, और मैं दे रहा हूं, और उसमें प्रांतीय अध्यक्ष का भी सहभाग होना चाहिए आदेश ये अधिकार देने में, कि ज्यादा से ज्यादा संख्या में अपने अपने जिले में, अपने अपने स्तर पे जितना ज्यादा कर सकते हैं करें।